स्वामी समर्थ या संघाने 1 गुण इथे मिळवलेला आहे. आता स्कोर झाला 22. स्वामी समर्थ मंडळाने मावळी मंडळाचा स्कोर आहे 23. 1 पॉईंटची लीड फक्त बाकी राहिली. एक गुण महत्वाचा या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अटीतटीचा सामना सुंदर असा टॅकल आपल्याला इथे पाहायला मिळेल स्वामी समर्थ या संघाकडनं. आता दोन्ही संघाचा स्कोर 23-23 झाला. सुपर टॅकलचा एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघासाठी झाल्या पाहिजे. उत्कृष्ट असा खेळ आपल्याला पाहायला मिळतो इथे. आता सुपर टॅकल होतोय का नाही होते आपल्याला पाहायला मिळते. सुपर टॅकल झाला तर 2 पॉईंट मिळतील मावळी मंडळ या संघाला. एक गुण इथे मिळाला स्वामी समर्थ या संघाला. टाइमआउट नंतर आपण स्कोर पाहायला तर 1 खेळाडू बाकी. तर आपल्या संघाला ऑल आउट कसं वाचत असेल 1 गुण घेणं महत्वाचं आहे. मावळी मंडळ हा संघ ऑल आउट झालेला आहे. ऑल आउट झाल्यामुळे स्वामी समर्थ या संघाला 3 गुण मिळालेले. अटीतटीचा सामना आपल्याला इथे पाहायला मिळतो. मावळी मंडळ वर्सेस स्वामी समर्थ नेरून 3 गुणांचा इथे लीड आहे स्वामी समर्थ या संघाकडे. दोन्ही संघ असा उत्कृष्ट असा खेळ दाखवतात. जो संघ विजय ठरणार आहे तो क्वालिफायर साठी खेळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ सुंदर असा टॅकल इथे पाहायला मिळाला स्वामी समर्थ या संघाकडून. स्वामी समर्थ या संघाचा स्कोर झालेला आहे 28 आणि मावळी मंडळाचा स्कोर आहे 24. जवळपास 4 पॉईंटची लीड इथे स्वामी समर्थ या संघाने घेतलेली आहे. हाफ टाइम मध्ये आपण पाहिलं होतं की स्वामी समर्थ मावळी मंडळ या संघाकडे 6 पॉईंटची लीड होती. ती कव्हर करून आता जवळपास 4 पॉईंटची लीड स्वामी समर्थ संघाने कव्हर केलेली आहे. त्यामुळे त्या जोरदार टाळ्या दोन्ही संघासाठी झाल्या पाहिजेत. स्वामी समर्थ या संघाला जवळपास 5 पॉईंटची लीड झालेली आहे. त्यामुळे 31 आता गुण झालेले 6 पॉईंटची लीड स्वामी समर्थ या संघाला पाहायला मिळते. मावळी मंडळाने सुद्धा बोनस घेतलेला आहे त्यामुळे 5 पॉईंटची लीड इथे आपल्याला पाहायला मिळते आता स्वामी समर्थ संघाला. पुन्हा एकदा बोनस पॉईंट मिळवून दिला आहे आपल्या स्वामी समर्थ संघासाठी. स्कोर झाला 32 मावळी मंडळ 26. सुंदर असा टॅकल आपल्याला इथे पाहायला मिळतो स्वामी समर्थ या संघाकडून. जवळजवळ 7 पॉईंटची लीड आहे स्वामी समर्थ या संघाकडे. वीर मराठी प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कुमार गटाच्या भव्य जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेला भेट देण्यासाठी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे
सरचिटणीस सन्माननीय मालोजी भोसले सर यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालं आहे. सर्वांना विनंती की आपण जोरदार टाळ्याने आपण सरांचं स्वागत करूया. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरचिटणीस सन्माननीय मालोजीराजे भोसले यांचं या क्रीडा नगरीमध्ये सरचे स्वागत आहे. मी मालोजी सरांना विनंती करेल की आपण मंचावर यायचंय. या ठिकाणी मोलाचं सहकार्य या ठिकाणी मालोजी सरांचं आम्हाला लाभलंय. तरी एकदा जोरदार टाळ्या या मालोजी सरांसाठी झाल्या पाहिजेत. पंचांनी शेवटची 5 मिनिटे पुकारलेले. स्कोर आहे 33-29 लास्ट 5. माऊली मंडळ 29 श्री स्वामी समर्थ निरोध 1. तिसरा आणि अंतिम पुकार मालोजीराजे भोसले यांचं येथून जास्त स्वागत सत्कार केलं झालेलं आहे. शेवटची 4 मिनिटं सामना संपण्यासाठी आपल्याला स्कोर पाहायला मिळतो. स्वामी समर्थ 33 माऊली मंडळ 29. रेड होती मात्र 1 गुण ते समर्थ झाले आहेत स्वामी समर्थ. सुंदर असा टॅकल स्वामी समर्थ या संघासाठी. पॉईंटची लीड इथे आपल्या स्वामी समर्थ संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. आपण पहिल्या आपला जर सामना पाहायला गेलो तर माऊली मंडळाने 6 पॉईंटची लीड होती. आता सामना जवळपास संपत आला. इथे स्वामी समर्थ संघाकडे 6 पॉईंटची लीड आहे. हाच आहे कबड्डीचा खेळ. एक मिनिट एक गुण महत्वाचा आहे या क्षणात. दोन्ही संघासाठी इथे जोरदार टाळा झाला पाहिजे. उत्कृष्ट असा खेळ आपल्याला इथे पाहायला मिळतो. जोरदार टाळा दोन्ही संघासाठी. शेवटची 3 मिनिटं बाकी. 6 पॉईंटची लीड आहे स्वामी समर्थ या संघाकडे. पाहूया आता खेळ कुठे जाते. एक गुण एक मिनिट आहे आता या क्षणी महत्वाच्या मावळी मंडळ या संघासाठी. आणि 6 पॉईंटची लीड त्यांना कव्हर करायचे. बघूया आता ते कव्हर करून पाहतात की नाही. स्वामी समर्थ या संघाचा स्कोर आहे 35. मावळी मंडळ या संघाचा स्कोर आहे 29. बोनस पॉईंट इथे मिळवलेला आहे मावळी मंडळ या संघाने 30. डुअल डायरेक्ट स्वामी समर्थ या संघासाठी 1 पॉईंट मिळवण्यात यशस्वी झाला आहे स्वामी समर्थ हा संघ.
2 डाव यशस्वी झाले आहे इथे. शेवटची 2 मिनिटं आहेत इथे. मावळी मंडळ या संघाला जर या सामन्यात परत 5 पॉईंटची लीड कव्हर करावी लागणार आहे. इथे आपल्याला पाहायला मिळतं मावळी मंडळ यांच्याकडनं काही जिंकणं पाहायला मिळते. स्वामी समर्थ या संघाचा स्कोर आपल्याला इथे पाहायला मिळते 37. मावळी मंडळाचा स्कोर आहे 32. 5 पॉईंटची लीड आहे स्वामी समर्थ या संघाकडे. पहिल्या हाफला 6 पॉईंटची लीड होती मावळी मंडळ या संघाकडे, परंतु आता 5 पॉईंटची लीड आहे स्वामी समर्थ या संघाकडे. दोन्ही संघ उत्कृष्ट असा सामना आपल्याला इथे पाहायला मिळेल. दोन्ही संघाकडून जो संघ विजयी होणार तो क्वालिफायरसाठी पात्र ठरणार आहे. दोन्ही संघांनी उत्कृष्ट असा खेळ दाखवून एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी झाले पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शेवटचा 1 मिनिट बाकी. मावळी मंडळाचा स्कोर आहे 33. स्वामी समर्थ 38. 6 पॉईंटची लीड. 5 पॉईंटची लीड आहे स्वामी समर्थ या संघाकडे. स्वामी समर्थ हा संघ लीड कव्हर करून 5 पॉईंटची लीड घेतली स्वामी समर्थ या संघाने. कौतुक केलं पाहिजे या खेळाडूंचं. प्रत्येक क्षण महत्वाचा असतो कबड्डी या सामन्यात. एक गुण किती महत्वाचा असतो आपल्या या सामन्यात आपल्याला पाहायला मिळाले. अशा तऱ्हे स्वामी समर्थ हा संघ विजयी झालेला आहे. त्या ठिकाणी बाहेर गाड्या लागल्या. 2 व्हीलर पुढे वॅगनरच्या बॅक साईडला कोणी गाड्या लावल्या असतील FZ आहे ती काढायला विनंती करतोय. त्यांनी जाऊन तिथे गाडी काढायची. वॅगनर आहे त्या ठिकाणी तिथल्या